बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादठानां वेरमणि सिक्खापदं समादियामि। बहुजनहिताय बहुजनसुखाय बहुजनहिताय बहुजनहिताय बहुजनसुखाय साधु साधु साधु। भीमस्मरण। सकल विज्जं विदुरयानं देवरूप सुजीव। निमलचक्षु गभीरघोष गौरवर्णं सुखाय। अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेमं। विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि। भीमरावं सरामि। भीमस्तुती सोबत। दिव्य प्रभरत्नतु आद्य कुलभूषणतु। सकल विद्यापति भगवंत आमचा खरा चांगरी शस्त्रधरी काकरी कापला अरी उरी रुद्र रूपा. मुक्तिपद कोणता जेमस्तुती जाळिता उजाळीला आगतिका मार्ग साधा. राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ सज्ञ.
शरण बुद्धास्मि शरण धम्मास्मि शरण संघास्मि भीमराज शरण संघास्मि भीमराजा शरण संघास्मि भीमराजा. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. मी बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो, मी संघाला शरण जातो. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्री, माता रमाई या सर्वांना आमचा पंचांग प्रणाम. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन पठण आपण रोज करत आहोत. आज आपण ग्रंथ वाचल्यानंतर रोजचे प्रसाद दाते आहेत. आज प्रसाद ज्यांचा आहे ते आयुष्यमान अनिकेत महेंद्र साळवी आणि सौ दीक्षा अनिकेत साळवी आज इथे आलेले आहेत विहारामध्ये. त्यांच्याकडून आज या प्रसादाचं वाटप आहे. साळवी कुटुंबाबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे कदाचित आपणास माहीत नसेल, त्यांच्या ज्या आई आहेत साळवी सरांची आई रजनी, सौ रजनी महेंद्र साळवी, ह्या मी काल परवा सांगितलं होतं की जी बौद्ध जात पंचायत आहे कोकणामध्ये, त्या जात पंचायतीच्या अध्यक्ष आहेत. म्हणजे सामाजिक कार्यामध्ये अतिशय अग्रेसर असे घराणं तर आहेच, परंतु दुसरं म्हणजे त्यांच्या आईच्या नावानं रजनी फाउंडेशन इंडिया अशा प्रकारे एक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून 550 मुलं त्यांनी दत्तक घेतलेले आहेत. आदिवासी भागातले गोरगरिबांचे 550 मुलं दत्तक घेतलेले आहेत त्यांच्या आईंनी, सरांनी, आणि या 550 मुलांचा ते सांभाळ करतात. त्यांचं शिक्षण, त्यांचे कपडे लत्ते वगैरे जे काय असेल त्या मुलांना लागतील या सगळ्यांचा ते सांभाळ करतात. असं ते सामाजिक कार्य त्यांच्या हातून सुरू असतं आणि आज ते आपल्यामध्ये आहेत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. एक सुंदरसं धम्मपदापासनं आपण सुरू करूया. ते धम्मपद असं आहे, तज्ज कम्म कंत साधू य कंत्या नानुत्पती यस पतितो सुमनो विपांक पटी सेवेती. इसका बहुत सरल और सीधा अर्थ है, वैसा पुण्य कर्म को हमने निरंतर करना चाहिए. यानी इस प्रकार के पुण्य कर्म को हमने निरंतर करना चाहिए जिसे करने के बाद पछताना ना पड़े और जिसका फल हंसते हुए खुशी से भोगा जा सके. करतानाच आपण कोणतेही कर्म करताना, कोणतेही काम करताना आपण विचारपूर्वक जर केलं तर निश्चित विचारपूर्वक केलेल्या कामाचं फळ चांगले मिळते. आणि तथागतांनी सांगितलेलं आहे की एखादी कोणतीही गोष्ट, एखादा कोणताही विचार, एखादं कोणतेही कार्य करत असताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाशी विचारा, अरे आज कदाचित टीव्हीवरची मालिका सोडून मी विहारात जात आहे, योग्य की अयोग्य? अरे आज अशा प्रकारचं हे कार्य मला करायचं आहे, योग्य की अयोग्य? हे सगळे जातात म्हणून विहारात जायचं, सगळे पुस्तक वाचतात म्हणून पुस्तक वाचायचं, किंवा सगळेच त्या प्रकारची कृती करतात म्हणून आपण करायचं असं तथागत म्हणत नाहीत. तथागत सगळ्यात अगोदर म्हणतात, आपण जे कृती करत आहोत ती आपल्या मनाला विचारा, हे योग्य की अयोग्य? आणि ते जर तुमच्या मनाला योग्य वाटत असेल तर तुम्ही करा. इतका सुंदर हे आजचं धम्म कशा प्रकारे संपन्न झाला, काय गोंधळ झाला होता, किती लवकर तो माशांचा बाजार भरणार होता म्हणून लवकर उरकता घेतला होता.
विवाह संपन्न झाला, परंतु दोघांचंही मन, भीमरावाचं आणि रमाईचं मन गत काळामध्ये गेलं. ते असं गेलं की हा विवाह सोहळा पाहताना माझी जर आई असती तर तिला किती आनंद झाला असता. भीमाई, माता भीमाई जर असती, तिला किती आनंद झाला असता. आणि तेच विचार पोरकी अनाथ कृश अशी जी रमाई होती, त्या रमाईच्या मनात सुद्धा आला की हा विवाह सोहळा पाहत असताना माझे आई वडील असते तर त्यांचा आनंद गगनात मावला नसता. कारण या समाजातील, या समोर या समोर आहे जागा, बरोबर, या 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 नाही, जसजसे येतात तसंच येत, चालेल, या. मग चला की आनंद इतका मोठा असता की कारण समाजातील सगळ्यात शिक्षित मुलगा जो होता भीमराव, 9वी पास झालेला होता. त्याचं वय किती होतं? 17 वर्ष होतं. आणि रमाई फक्त अवघ्या 9 वर्षाची होती. तिला काहीच समजत नव्हतं की काय घडत आहे, काय होत आहे आणि आपली वाटचाल पुढील कशी असेल हे काहीच माहीत नव्हतं. मग असा हा विवाह सोहळा संपन्न झाला होता. ते मागच्या भविष्य काळामध्ये गेले होते, पोहोचले होते आणि हळूहळू मोठ्या दुःखद अंतकरणाने पुन्हा ते भानावर आले की आपला विवाह झालेला आहे. चला आत्ताच्या या आनंदामध्ये आपण सहभागी होऊ. अशा प्रकारे रमा आणि भीमराव परत आपल्या त्या विवाह सोहळ्यामध्ये परत आले, त्या गत आठवणीतून. आणि रमा सुभेदाराची सून झाली होती आणि वलंकर हे आडनाव बदलून ती आता कोण झाली होती? आंबेडकर झाली होती. आडनाव तिचं बदललं होतं, वलंकर आडनाव सोडलं होतं. आणि रमाचा संसार अवघ्या 9व्या वर्षी सुरू झाला होता. आनंदराव होते, त्यांची पत्नी लक्ष्मी होती आणि सुभेदाराची बहीण मीराबाई होती. मीराबाई पांगळी होती, म्हणजे भीमरावाची आत्या. भीमरावांची सावत्र आई जिजाबाई सुद्धा होती. भीमरावांना सावत्र आई सुद्धा होती की जिचं नाव जिजाबाई होतं. कुटुंब मोठं होतं. आंबेडकर कुटुंब असं नांदत होतं. भायखळ्याच्या मार्केट जवळच्या चाळीतून रमा आता परळच्या डबक्यात चाळीत आली होती. भायखळ्याची जी चाळ होती तिथून आता परळच्या डबक्यात चाळीत आली होती. एक चाळ सोडून दुसऱ्या चाळीत आली. काका आणि मामांच्या घरापेक्षा आंबेडकरांच्या घरचं वातावरण वेगळं होतं. या घरात सर्वत्र होतं ते शिक्षण. आता साहजिक मामाचं आणि काकांचं जे होतं कष्टाचं जीवन होतं. शिक्षणाचा लवलेश सुद्धा नव्हता, अबाकडेही माहीत नव्हतं, कारण परिस्थितीच तशी होती. परिस्थितीच तशी असल्यामुळे त्यांना शिक्षणाचा गंध नव्हता. परंतु रमा या घरातून जेव्हा आंबेडकरांच्या घरामध्ये आली दादा, त्यावेळेस तिथे सगळं जे वातावरण होतं ते वातावरण फक्त शिक्षणाचं पुस्तकांचा सडा सगळीकडे पसरलेला होता. काका आणि मामांच्या घरापेक्षा आंबेडकरांच्या घराचं वातावरण वेगळं होतं. या घरात शिक्षण हे सर्वज्ञ होतं. भीमरावांच्या शिक्षणाभोवती सर्व घर फिरत होतं. मीराबाईंचा रमावर खूप जीव होता. आणि हळूहळू रमाचं आपण बघितलं ना, रमाचा स्वभाव जो होता तो अतिशय प्रेमळ होता, दयाळू होता आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा होता. आणि हाच गुण कुणी ओळखला होता? रामजी सुभेदारांनी ओळखला होता. हीच माझ्या भीमाची पत्नी होऊ शकते. आणि खरोखर जीवापाड प्रेम तिनं मीरा त्यावर केलं रमाईनं. आणि
आत्याचा सुद्धा खूप जीव रमाईवर जडला. तिच्या आईप्रमाणेच मीराबाईची तिला व्यवहार सांगत असत. तुला वृत्तीनं सात्विक होती, रमा वृत्तीनं सात्विक होती, पण आता तिच्यावर एका मोठ्या संसाराची जबाबदारी आली होती. प्रचंड मोठं घर होतं, सगळे होते घरामध्ये, पण या सगळ्यामध्ये जी जबाबदारी आली होती ती मात्र रमावर आली होती. रमा धीरानं सगळ्या गोष्टी समजून घे, सांभाळून भांबावून जाऊ नको. लक्ष्मी तुझ्या मदतीला आहेच. रमाला आनंद वाटे, धीर येई. रमा आत्या तिला आईसारखी वाटे, मीरा आत्या तिला आईसारखी वाटते. मीरा आत्याच्या भीमरावाच्या अभ्यासाबद्दल तिला खूप सांगे. तिलाही या अभ्यासाबद्दल नवल वाटे, नवऱ्याचा अभिमान वाटे. मॅट्रिकचा निकाल लागला. लग्नानंतर भीमराव मॅट्रिक पास झाले. सर्वांनाच भीमरावाचा गर्व वाटला, पण रमाचं तर काळीजच सुपा एवढं झालं होतं. सगळ्यांना आनंद, सुभेदाराला, मीरा आत्याला, काकाला वगैरे सगळ्यांना. परंतु जी रमा होती, रमाईचं काळीज सुपा एवढं झालं होतं. सर्वात जास्त आनंद कुणाला झाला होता? रमाला झाला होता. या सुपा एवढ्या काळजानं तिनं भीमरावाला ओळखलं. या सुपा एवढ्या काळजानं तिनं भीमरावाला ओळखलं. नवऱ्याचं कौतुक कोणत्या शब्दात करावं हे तिला सुचेना, पण तीही शब्दानं बोललीच नाही. तिचे डोळेच काय ते बोलले. रमाला खूप धन्यता वाटली. भीमरावाचा सत्कार झाला. सी.के. बोले अध्यक्ष होते. केळुस्कर गुरुजी वक्ते होते. भीमराव उत्सव नायक होते. आता ते समाजातील, दलित समाजातील, पीडित समाजातील मुलगा पहिल्यांदा मॅट्रिक पास झाला. ही बाब अतिशय गौरवाची घरोघरी पसरली होती आणि भीमरावाचा सत्कारच झाला पाहिजे यासाठी त्याचं आयोजन सुद्धा केलं होतं. आणि केळुस्कर गुरुजी हे वक्ते होते आणि सी.के. बोले अध्यक्ष होते या कार्यक्रमाचं. नवऱ्याचं कौतुक ऐकताना आणि पाहताना रमाचं भावविश्व फुलत होतं. आनंदाचं चांदणं तिच्या वृत्तीच्या ताटव्यात फुलत होतं. घरी परतल्यावर भीमरावानं तिला एकांतात विचारलं. खूप आनंद झाला होता दोघांना. तो सत्कार वगैरे संपला. अध्यक्षपद भूषवलं होतं. ते आपले सी.के. बोले सरांनी, केळुस्करांचं सुंदर भाषणही झालं होतं. आणि या सगळा प्रसंग झाल्यानंतर, उत्सव संपल्यानंतर, घरी आल्यानंतर भीमरावाला राहवलं गेलं नाही. आपल्या पत्नीला विचारावं, तुला काय वाटतंय? तुला काय वाटतंय रमा माझ्याबद्दल? पुरानं नदी फुलावी तशी ती आनंदाने फुलली होती. एखादा पूर आल्यावर नदीचं पात्र कसं फुलतंय तशी ती आनंदून गेली होती. म्हणाली, तुम्ही खूप मोठे आहात. केवढा? मला सांगता येत नाही एवढे. खूप शिकीन मी, खूप शिका. मोठे व्हा. केवढा? कोणाला सांगता येणार नाही तेवढे. कुणालाही तुमची महती, तुमचा मोठेपणा मोजता येणार नाही एवढे मोठे व्हा. पहा, त्या अशिक्षित रमाचे काय विचार होते. गदगदल्या मनानं रमा बोलत होती. आपल्या मॅट्रिक पास झालेल्या नवऱ्याचा पराक्रम पाहत होती. इतर या पराक्रमाला आशीर्वाद देत होते. इतरही त्यांचं अभिनंदन करत होते. रमा तर त्या पराक्रमाची सावलीच होती. या झेपावत निघालेल्या प्रवासाला साथ देण्याचं वचन तिनंही दिलं. हा जो प्रवास होता हा झेपावत जाणारा होता, स्थिर असा नव्हता, सुख दुःखांनी भरलेला होता. आणि बडा शांत बीस. आणि या झेपावत जाणाऱ्या संसाराला साथ दिली ती रमाची होती. वेगळ्या जबाबदारीनं रमानं बांधलं. अनेकांना अशा जबाबदारींशी बांधून देण्याची संधीही मिळत नाही.
रमाच्या वाट्याला हे सुख आलं होतं. हे सुख जगण्याचा निर्धार तिनं केला. या सुखाला वाढवण्याचा निश्चय केला. रमाच्या आयुष्याला हे नवच वळण मिळालं होतं. ती निघाली होती, ती अनाथ मुलगी निघाली होती, ती कोळी मुलगी एका अनोख्या प्रवासाला निघाली होती. एक एक सुखच असं असतं, एक एक सुखच असं असतं की ते स्वतःच्या बदल्यात शेकडो दुःख पदरात टाकतात, नाही का? एखाद्या घरामधला आनंदाचा जो क्षण असा काही बदलून जातो की अनेक आलेले दुःख त्या छोट्याच्या सुखानं सगळी दूर पळून जातात, नाहीशी होऊन जातात. आणि आपण सुद्धा त्या सुखाच्या पोटी त्या आघातांना, त्या दुःखांना आपण विसरून जाऊ शकतो. ही प्रत्येकाच्या घरची गोष्ट आहे आणि या प्रत्येकाच्या घरचं चित्र लेखकांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. अशाच एका सुखाच्या बदल्यात शेकडो दुःख झेलण्याची प्रतिज्ञा करून रमा निघाली होती. तिचं मन त्या अज्ञात वाटेवरच्या प्रवासाला निघालं होतं. हा प्रवास तिला कुठे नेणार होता? रमाच्या वाट्याला काय काय येणार होतं? रमा हरणार होती, प्रवास पार करणार होती. प्रश्न तर नवे नवे होते, त्यांची उत्तरे कशी मिळणार होती? पण आता थांबताही यायचं नव्हतं. थांबणं हाच मृत्यू ठरला असता. वादळाच्या सावलीला आता पर्याय नव्हता. किती सुंदर वर्णन केले. पुढचा भाग आहे सूर्या सोबत संसार. 1-2 मिनिटाचा घेऊ आपण आणि आपल्या ग्रंथाकडे परत वळू. काल आपण ग्रंथ नाही वाचू शकलो, लीन झालो होतो रमाच्या लग्नामध्ये. सगळं वऱ्हाड जमलेलं होतं, आहे की नाही? आणि संपूर्ण रमा आणि भीमाचं जे चित्र आहे ते सगळ्यांच्या डोळ्यासमोर जिवंत झालं होतं. सूर्यासोबतचा संसार. सूर्य म्हणजे कोण? भीमराव. सूर्यच होता तो, ज्ञान सूर्य ज्याला आपण म्हणून. तुम्हाला माहित असतील, आम्ही सांगताना सांगितलं की जगामध्ये सर्वात जास्त पुतळे जे आहेत, बुद्धाचे तर आहेच उत्खन, परंतु सर्वात जास्त बाबासाहेबांचे आहेत. सर्वात जास्त पुतळे बाबासाहेबांचे आहेत. लग्न होऊन आता 2 वर्ष झाली होती. रमा सुभेदारांच्या घरात रमायला लागली होती. हळूहळू किती वर्ष झाली होती? 2 वर्ष झाली होती रमाच्या लग्नाला. आणि रमा सुद्धा छानसं सगळ्यांची मिळून मिसळून वागत होती. तिला इथं परक असं वाटतच नव्हतं. मोठ्या बहिणीसारखी लक्ष्मी होती. मीराबाई तर तिच्यावर पोटच्या गोळ्याप्रमाणे प्रेम करीत असे आणि रामजी सुभेदार तिला लेकीसारखं मानत. बघा, सासरानेच निवड केली होती आणि दुसरी तिसरी कोणी माझी लेकच आहे. सर्वांचा तिच्यावर जीव होता. तिनेही सर्वांचा लोभ संपादन केला होता. आंबेडकरांचं घर आता रमाचं होऊ लागलं होतं. हे घर आता रमाचं झालं होतं. हे घर आता रमाचं झालं होतं. रमानं गृहिणी पण सुरू केलं होतं. रमा इथे छान रुजली होती, छान रुळली होती. या कुटुंबाच्या सुख दुःखाशी तिचं नातं रक्ताचं वाट जडलं होतं. आंबेडकर या कुटुंबाच्या झाडाची ती आता एक जीव फांदी झाली होती. आंबेडकर नावाचं मोठं वृक्ष होतं आणि या वृक्षाची रमाई आता फांदी झाली होती. आंबेडकरांच्या कुटुंबामध्ये रमाई संपूर्ण रुजून गेली होती. नाही का ते गाणं, नांदन नांदन होतं रमाचं नांदन. किती हा ते सांगायचं होतं मला. पुतळे तर आहेच, बाबासाहेबांचे पुतळे जगात सर्वात जास्त आहेत, परंतु गाणी सुद्धा. एखाद्या माणसावर जर गाणी असतील, माणसावर म्हणतो मी, तर बाबासाहेबांच्या एवढी गाणी प्रत्येक घटनेवर, प्रत्येक क्षणावर बाबासाहेबांची एवढी गाणी जगामध्ये कुठेच नाही. म्हणजे काय असतील बाबासाहेब. चला आपण पुढे. इथं आपण बाहेरून आलो होतो, हा विसर पडला. परकेपणाचं धुकं वितळलं. मीराबाई पांगळी होती. आईची करावी तशी सेवा मीराबाईंनी रमाची केली.
मीराबाई आपली लेखच मानत, जशी आई जशी आपल्या मुलीची सेवा करते त्याच प्रकारे मीरा आत्यानं आपल्या सुनेची सेवा केली होती. बघा, उलट चित्र दिसते आपल्याला. रमा, माझी लेकी, किती का करशील माझं? मीराबाईच्या ओल्या पापण्यावर उभे शब्द फुटला. मीरा आत्याला आंघोळीला पाणी घालण्यासाठी ती विसरत नसे. जेवण, झोपणं अशा सर्व गोष्टीमध्ये रमा मीरा आत्याला मदत केली. मीरा आत्याला खूप गहिवरून येई आणि कडक शिस्तीचे सुभेदार रमा सुभेदारांना बाबा म्हणे. कडक होते, त्यांची ड्युटीच सैनिक म्हणून होती. आणि सैनिक जे होते, जवान जे होते, ते शिस्तीचे पालन करते असतात, कडक असतात. जसे घरात जसे बाहेर असतात ते. आणि मग या कडक शिस्तीचे पालन करणारे सुभेदार त्यांना बाबा म्हणायचे. रमा, बाबा आंघोळीला पाणी घातलं. बाबा आता तुम्ही आराम करा. बाबा आता तुम्ही फिरायला जा. बाबा तुमचं अंथरूण तयार आहे. रमाची अशी धावपळ चाले. घरभर ती भिंगरीसारखी फिरे, लवळ्यासारखी लवलवे. घरभर रमाची धावपळ चाललेली असे. हे घरही रमामय झालं होतं. सगळ्याच्या तोंडात होतं रमा रमा आणि रमा. रमा घरमय झालं होतं. रमा लक्ष्मी साग घाली. मीरा आत्याही रमा रमा करीत असे आणि सुभेदारी सारखे रमा रमा म्हणून हाक मारीत. आणि तिचा लाडका पती भीमरावही तिला रमा या नावानंच साथ घालत असे. तर असं हे सुंदर रमाईचं जे वर्णन आहे ते सुंदर या लेखकांनी इथे केलेलं आहे. आणि आता पुढे हा जो संसार आहे, या संसारातील ज्या घडामोडी आहेत, रमा प्रत्येक संकटाला कशी मात करते हे सुंदर आपण पाहूया. रमाई संपणं आणि सांगणं किती सांगत बसलो तरी फार कमी आहे. आपल्याकडे वेळेची मर्यादा असते. आणि आपण बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं सुद्धा वाचन करतो. आज या ठिकाणी आपण थांबूत आणि तथागत भगवान बुद्धाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाकडे आपण वळूत. तथागतांनी परिव्रज्या घेतल्यानंतर किती किलोमीटर अंतर चालत गेले होते ते? 400 किलोमीटर. कपिलवस्तूपासून राजगृहापर्यंत जे अंतर होतं ते 400 किलोमीटर अंतर तथागत चालत गेले होते. आणि बिंदुसार यांच्या नगरीमध्ये ते पोहोचले होते. त्यांच्या नगरीत पोहोचल्यानंतर त्या सगळ्या लोक आश्चर्यचकित झाले. का राजबिंड, असं सुंदर देखना, बघा ना भगवान बुद्धाचं रूप पाहावं तेवढं कमी आहे की नाही. असा सुंदर तरुण हा अंगावर भगवे वस्त्र घालून जात आहे. सगळ्यांची दृष्टी, कुठे कुणी चालला असेल तर वाकून बघायचा, कुणी बसलेला असेल उभा राहायचा. सिद्धार्थ ज्या दिशेने चाललेत त्या दिशेने ते चालायचे. अशा प्रकारचं सुरू झालं. आणि सिद्धार्थ एका जंगलामध्ये जाऊन बसले. या ठिकाणी ही माहिती राजा बिंदुसराला कळते. आणि बिंबिसराला कळते. आणि बिंबिसर राजा विचारतो की अरे आपण सर्व त्या पुरुषाच्या मागे का जात आहात? भगव वस्त्र धारण केलेल्या या पुरुषाच्या मागे का जात आहात? या मागे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्यास सेवकांनी राजाला सर्व हकीकत सांगितली. आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लवाजमा घेऊन तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला. हा कुठला पुरुष आहे, कसा आहे, का बरं आपल्या नगरीत आलेला आहे? आणि आपल्या नगरीत आलेला आहे तर आपलं काम आहे याची विचारपूस करणं. कुठून आला, कसा आला, काय वगैरे. म्हणून राजाला मोठं कौतुक वाटलं. आणि राजा बिंबिसार हा आपला थोडकेच सैनिक घेऊन तो सिद्धार्थाला भेटण्यासाठी निघाला. पर्वताप्रमाणे धिप्पाड असा तो राजा टेकडीत चढून गेला. त्या ठिकाणी
आसनस्थ आणि जितेंद्रिय अशा तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीत पडला. जितेंद्रिय, जितेंद्रियचा अर्थ काय होतो की ज्यानं आपल्या संपूर्ण इंद्रियावर मात केली आहे, आपल्या काबूमध्ये आहे, आपल्या सर्व इंद्रियावर जिंकलेले आहेत, तो जितेंद्रिय. आसनस्थ झालेला आहे आणि चेहरा कसा अगदी तेजस्वी होता गौतमाचा. जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हा त्या पर्वताचे शिखर आहे असा त्याला भास झाला. हा जो पर्वत आहे हा हलत आहे आणि या संपूर्ण शिखराच्या वर बसलेला हा सिद्धार्थ आहे असा भास बिंबिसाराला झाला. शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला त्या नराधिपताने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्व आदरभावाने तो त्यांच्या जवळ गेला. बिंबिसाराने मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शरीर स्वास्थ्याविषयी विचारपूस केली आणि गौतमाने तितक्याच ममत्याने आपले मन स्वस्थ आणि शरीर सर्व व्याधीपासून मुक्त असल्याचे राजाला सांगितले. अगोदर विचारलं, हे तरुणा, तू माझ्या राज्यात आलेला आहेस, तुझं स्वास्थ्य ठीक आहे का, कोणता तुला आजार नाही ना, तू चांगला आहेस ना, अशा प्रकारे अगोदर विचारपूस केली. आणि सिद्धार्थानं सुद्धा मोठ्या औदार्याने सांगितलं की मी सर्व मुक्तीपासून, सर्व दुःखापासून, व्याधीपासून मी मुक्त आहे आणि माझं शरीर सुदृढ आणि चांगलं आहे. त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनस्थितीची कल्पना देण्याच्या हेतूने तो म्हणाला, बाळ, तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे. याचा अर्थ बिंबिसाराला माहीत होतं की हा कुणाचा मुलगा आहे, हा राजा शुद्धोधनाचा मुलगा आहे. हे बिंबिसाराला माहीत होतं. तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ पक्की मैत्री आहे, जी वंश परंपरा असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे. म्हणूनच तुला काही सांगावं अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे. माझे प्रेमाचे शब्द तू नीट ऐक. आणि तुझ्या कुटुंबाबद्दल माझ्यामध्ये अतीव प्रेम आहे, तुझ्याबद्दल सुद्धा मला माहिती झालेली आहे. आणि त्यामुळं आता मी जो तुला उपदेश करणार आहे, मी जे तुला सांगणार आहे, हे पुत्रा, तू शांतपणे तो उपदेश ऐक. राजा बिंबिसार म्हणाला, सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झाला आहे असा तुझा वंश आहे. नवतारुण्य, डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य, याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंबा वाटतो की इतर सर्व गोष्टींशी इतका विसंगत कसा. राजभोगापेक्षा सर्वस्वी संन्यासाचे जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या मनात कसा काय निर्माण झाला. बघा, कोण कोण थकलेला होता, छन्न, आणि तो कंटक घोडा रथ होता, आणि संपूर्ण कोलिये जे होते, संपूर्ण जी जनता होती, हे सगळ्यांनी सिद्धार्थाला सांगण्याचा प्रयत्न केला. पण तरीही कुणाचंही न ऐकता सिद्धार्थ जे चालत आले 400 किलोमीटर, तर ते या नगरीमध्ये पोहोचले. राजा बिंबिसाराच्या नगरीमध्ये पोहोचले. आणि बिंबिसाराच्या नगरीमध्ये पोहोचल्यानंतर या राजालाही माहिती झाली, अरे सिद्धार्थ करत आहे चुकीचं आहे, आणि मी राजा आहे, या कुटुंबाशी माझं पहिल्यापासून मैत्री आहे, जवळचे संबंध आहेत. मी हा प्रयत्न करायला पाहिजे, मी सांगायला पाहिजेत. आणि मग राजा बिंबिसाराने सिद्धार्थाचं मन, आता ही शेवटची घटना आहे, म्हणजे त्याला समजावून सांगणारे हे शेवटचे आहेत आता. आणि मग अशा प्रकारे, अरे हा विरह, हा संन्यास तुझ्या मनामध्ये कसा निर्माण झाला, का निर्माण झाला, हा प्रश्न राजा बिंबिसाराने त्याला विचारला. तुझ्या अवयवांना रक्तचंदनाचा सुगंध योग्य आहे, रक्तवर्णाची ही जाडी भरडी वस्त्रे त्यांना शोभत नाहीत.
या तुझ्या हाताने प्रजाजनांचे रक्षण करावे, दुसऱ्याने दिलेली अन्न धारण करणे त्याला शोभत नाही. अरे तू राजपुत्र आहेस, तू पिंड आहेस. ही भरजरीची वस्त्र आहेत, ही तुझ्या अंगावर शोभत नाही. ही केसरी कलरचं रंगाचं जे वस्त्र आहे तुझ्या अंगावर हे शोभत नाही. म्हणून सौजन्यशील युवका, जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य नको असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू औंदर्याने स्वीकार करावा. वीट आला असेल तुझ्या राज्याचा, तुझ्या वडिलांचा संपत्तीचा जर वीट आला असेल, तुझ्या मनात जर काही शंका कुशंका असतील, तर हे वीरपुत्रा, तू माझं अर्ध राज्य मी तुला देतो. बघा किती मोठ्या मनाचा होता राजा बिंबिसार. अर्ध राज्य मी तुला देतो, तू स्वीकार कर. याप्रमाणे तू केलेस तर तुझ्या आप्त स्वकीयांना दुःखाचे कारण उरणार नाही. कालांतराने सार्वभौम सत्ता देखील अखेरीस धीर गंभीर अशा पुरुषांच्या आश्रयासाठी धाव घेते. म्हणून या बाबतीत तू मला उपकृत कर. सज्जनांच्या सहाय्यामुळे सज्जनांचा उत्कर्ष जास्त प्रभावी ठरतो. परंतु तुझ्या वंशाभिमानामुळे जर तुला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणांसह सामील हो आणि मला मित्र म्हणून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर. ज्यापासून ज्या गोष्टीमुळे सिद्धार्थ दुरावले होते, युद्ध, तीच गोष्ट राजा बिंबिसाराने पुन्हा समोर आणली की तू असं कर, तू धनुष्य बाण घे, माझ्या सैन्यामध्ये चाल आणि जे माझे शत्रू आहेत त्या शत्रूंना नष्ट करण्याचं काम तू कर. असा प्रकारचा संदेश राजा बिंबिसार शुद्धोधनाला देऊ लागले. म्हणून तू यापैकी एका गोष्टीचा स्वीकार कर. धर्म, संपत्ती आणि सुख याच्या नियमांचा अनुसरून तू वाग. प्रेम आणि इतर गुण यांना तू अनुसर. त्यानुसार जीवनाची ही 3 उद्दिष्टे आहेत. जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ या जगापुरताच त्यांचा अंत होतो. म्हणून जीवनाच्या या 3 उद्दिष्टांना अनुसरून त्यांची फलप्राप्ती करून घेण्यास तुझे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ दे. असे म्हणतात की धर्म, संपत्ती आणि सुख यांची ज्यावेळी संपूर्ण प्राप्ती होते त्याच वेळी मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो. बघा, धर्म, संपत्ती आणि सुख हे ज्याला मिळतंय त्या माणसाचं सर्वस्व जो जीवनाचा हेतू आहे तो सफल होतो असं मी तुला सांगतोय. धनुष्याची दोरी खेचण्याचा लायक असलेले तुझे 2 बलवान बाहू निरुपयोगी राहू देऊ नकोस. अरे तू वीरपुत्र आहेस, क्षत्रिय आहेस, तुझे बाहू बलदंड आहेत आणि त्या धनुष्याची दोरी ओढण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे, ती वाया जाऊ देऊ नकोस. मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे, सत्ता किंवा उद्धटपणामुळे नव्हे. राजा आहे म्हणून मी तुला सांगत नाही. तुझा याच कवेश पाहून माझे मन अनुकंपेने भरून आले आहे आणि आता मी अश्रू ढाळीत आहे. याच काचे जीवन जगू इच्छिणाऱ्या गौतमा, नामवंत अशा तुझ्या वंशाला साजेसे तुझे सौंदर्य वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी वेळ गेली नाही तोपर्यंत आताच सर्व सुखाचा उपभोग घे. चुकलं असेल तुझं पाऊल, वेगळ्या मार्गाने, चुकीच्या मार्गाने तू जात असेल तरीही अजून वेळ गेलेली नाही. एक राजा तुझ्यासमोर नतमस्तक होऊन सांगतोय, अश्रू ढाळून सांगतोय की परत तू स्वगृही यावं. वृद्ध मनुष्य धर्माचे पुण्य मिळू शकतो. सुखोपभोगाने दृष्टीने वृद्ध व काळ आरूढ असतो. म्हणतात की सुखे हा तरुणांसाठी असतात, संपत्ती मध्यम वयस्कर पुरुषांसाठी असते आणि धर्म वृद्धांसाठी असतो. अशा प्रकारे बऱ्याच गोष्टींचे मार्गदर्शन करून बरेचसे दृष्टांत देऊन सिद्धार्थाला राजा बिंबिसार हे समजवण्याचा प्रयत्न करतात. परंतु सिद्धार्थ मात्र हे सर्व शांतपणे ऐकून विचलित न होणारं व्यक्तिमत्व होतं सिद्धार्थ. सिद्धार्थ करुणेचं प्रतीक होतं. सिद्धार्थाने राग, मोह, माया हे सर्व त्यागलेलं होतं.
त्यामुळं शांतपणे संपूर्ण बिंबिसार राजाचं त्यांनी ऐकून घेतलं. आणि यानंतर सिद्धार्थ बिंबिसार राजाला काय म्हणतात, याप्रमाणे मगध राजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला, परंतु ते ऐकल्यानंतर राजपुत्र डळमळला नाही, तो पर्वताप्रमाणे अचल राहिला. जसा की एखादा पर्वत अचल असतो, हलत नाही, त्याप्रमाणे सिद्धार्थावर जे काही बिंबिसार राजाने सांगितलं, उपदेश केला, त्या उपदेशातून सिद्धार्थाचं मन थोडेही ढळलं नाही. मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्व चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दाने व खणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले. आपण जे मला सांगितले त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काही नाही. जे सांगितलेले आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा चमत्कार किंवा असं काही नाही. सिंह हे ज्या राजचिन्ह आहे अशा थोर कुळात ज्या अर्थी आपण जन्मला आहात आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रावर प्रेम करणारे आहात, त्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे स्वाभाविकच आहे. दुष्ट मनाच्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या कुळात योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विलास जातो. फक्त चांगली माणसे स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्व माणसापासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात. आपल्या मित्रांचे दैव फिरले तरी त्यांच्याशी वागताना जे आपल्या वर्तमानात बदल करत नाहीत आणि त्यांच्याच मी माझ्या अंतःकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो. भाग्यशाली पुरुषाला वैभव काळ प्राप्त झाला असता त्याच्याशी मैत्री कोण करील. तर अशा प्रकारे सिद्धार्थ खूप चांगल्या प्रकारे बरेचसे उदाहरणं देऊन बिंबिसार राजाला समजावून सांगतात. आणि बिंबिसार राजाचा शेवटी नाईलाज होतो आणि सिद्धार्थ पुढे या राज्यातून, बिंबिसार राजाच्या राज्यातून पुढे चालत जातात. तो सत्याचा मार्ग शोधण्यासाठी, ज्ञान मार्ग शोधण्यासाठी, सर्व प्राणी मात्रांना उपदेश करण्यासाठी सिद्धार्थ निघून जातात. तर असा हा जो भाग आहे, हा पुढे भाग, यामध्ये अतिशय खडतर जीवन हे सिद्धार्थाला पुढे त्याच्या नशिबी येतं आणि त्यातून जेव्हा ज्ञान प्राप्ती होते, जेव्हा खरा प्रकाश सिद्धार्थाला मिळतो, तेही आपल्याला पाहायचं आहे. आज या ठिकाणी आपण थांबूत. साधू साधू साधू. या हा धम्म हो नवा नाव. बाबांची रोजची ड्युटीच आहे. हा धम्म हो हवा हवा, दुःखावरीलही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो हवा हवा, दुःखावरीलही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. दुःखाने विश्वसारे तुडुंब भरले आहे रे. व्याधी व्यथा जरा मरण, तुझीच वाट पाहि रे. जीवन प्रवासी मानवा, विसावा शांतीचा हवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा.
मोहामुळे तृष्णेमुळे दुःखाची होई निर्मिती, अनेक दुःख वेदना कुकर्माची परिणिती, पुसावे सारे आसवा ठेवावे दूर वैरवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म शिकवितो नीती, मैत्री भावना प्रीती, सतधम्माची प्रचिती, मिळेल तयाने सुगती. बंधुभाव वाढवा, मैत्री भाव जागवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. आपण धम्मास ओळखा, लावा कसोटी पारखा, हा सत्य सत्य सारखा, झाला विश्वलाडका. अष्टांग मार्ग ही दवा, सतधम्माचा गोडवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो हवा हवा, दुःखावरीलही दवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. या ठिकाणी सादर केली. त्यानंतर काल आपण विसरलो होतो, मिलिंद दादांनी प्रसाद दिला होता, त्यांचं स्वागत आपण नंतर केलं होतं. काही गोष्टी माझ्या नाही लक्षात राहिल्यात, आपण सांगायला काही हरकत नाही. या ठिकाणी आयुष्यमान अनिकेत महेंद्र साळवी, त्यानंतर सौ दीक्षा साळवी हे आलेले आहेत. युवा संवर्धन समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी समोर यावं, भंडारेताईंनी समोर यावं आणि महिलांनी सुद्धा समोर यावं आणि त्यांचा सत्कार करावा. हां, प्रसाद गाथा घेताना थांबायचं, ते पूर्ण करा शब्द. एक मिनिट. द्या पुष्प द्या. इकडे पहा दादा. या तुम्ही सगळ्यांना. जाता जाता प्रसाद घ्या हो मैत्री भावनेचा, हा मैत्री भावनेचा. मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्या वर्तवाचा. मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्या वर्तवाचा. 3, 5 महिलांचा आवाज येऊन राहिला. 3, 5, 8, 10 राहा आचरुनी तत्व, राहा आचरुनी तत्व. तुम्हा आम्हाला सांगून गेले, तुम्हा आम्हाला सांगून गेले. बोधिसत्वाच्या बुद्धिबलाने आलं वैभव, आलं वैभव. नाव गाजले क्षणात झाले रंकाचे राव, नाव गाजले क्षणात झाले रंकाचे राव. प्रज्ञाशील करुणा आता मैत्रीचा गुण, आता मैत्रीचा गुण.
प्रसाद घेऊन रत्नात, प्रसाद घेऊन रत्ना आता सोड अभिमान, प्रसाद घ्या हो सर्व मिळूनी, नंतर घ्या हो शिलेचे पाणी, शिलेच्या पाण्याचा घ्या ना पवित्र करा हो आपुल्या मनास, बुद्धाच्या मार्गाने चाला हो नीट, धम्माच्या मार्गाने संघाच्या मार्गाने चाला हो नीट, भीमाच्या मार्गाने चाला हो नीट। बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय। म्हणजे शूटिंग चालली नाही।
गौतमाला स्मरा तोच वाली खरा बुध काली भरा तोच ध्यानी धरा गौतमाला स्मरा तोच वाली खरा बुध काली भरा तोच ध्यानी धरा गौतमाला स्मरा गौतमाला स्मरा तोच वाली खरा बुध काली भरा तोच ध्यानी धरा गौतमाला स्मरा भोजीच्या भूमी आज हे राहुजी प्रेम पेरा तुझे प्रेम पेरा तुम्ही भोजीच्या भूमी आज हे राहुजी प्रेम पेरा तुझे प्रेम पेरा तुम्ही भावकीचा झरा वाहुजा झरा गौतमाला स्मरा तोच वाली खरा बुध काली धरा तोच वाली खरा गौतमाला स्मरा मानवाचे नवे एक डोळे होते कणठाची कसे दात डोळे होते मानवाचे नवे कैक डोळे होते कणठाची कसे दात डोळे होते कमुला थरथरा देह सारा खरा गौतमाला स्मरा तोच वाली खरा बुध काली धरा तोच ध्यानी धरा गौतमाला स्मरा वामनाचा जथा सांगतो हे आता गौतमाची कथा सांगतो हे आता वामनाचा जथा सांगतो हे आता गौतमाची कथा सांगतो हे आता संसार करा भाऊ ठरा गौतमाला स्मरा तोच वाली खरा बुध काली धरा तोच ध्यानी धरा गौतमाला स्मरा तोच वाली खरा बुध काली धरा तोच ध्यानी धरा गौतमाला स्मरा भगवान
श्री शरण